पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा कोळसकर यांनी उल्लेख केला की आजच्या दिवसातले सर्व सामने हे तुम्हाला 5 षटकांचे बघायला मिळतील. पण त्यामध्ये अजून एक निर्णय घेण्यात आला आहे की उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी सामने सुद्धा आपण बघू शकाल. ते एकूण 4 षटकांचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. पण त्यापैकी ही दुसरी आपण बघतोय, तिसरी मात्र सामना बघतोय जो नॉकआउटचा तुम्हाला बघायला मिळेल. यावर आपण 2 नॉकआउटचे सामने बघितले. मोर्या 11 विरुद्ध आई कुलस्वामिनी देवळे संघांमध्ये आणि मोर्या 11 या संघाने बाजी मारली, सामना जिंकला, थेट प्रवेश केला बक्षीसपात्र फेरीमध्ये. त्यानंतर अजून एक सामना आपण बघितला जय जोलाई 11 तुर्बे विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस या संघामध्ये 61 धावसंख्येचं संरक्षण करून हा ज्योती एंटरप्राइजेस हा संघसुद्धा पोहोचला बक्षीसपात्र फेरीमध्ये, म्हणजेच काय तर उपांत्य फेरीमध्ये. आणि आपण बघतोय तिसरी क्वार्टर फायनल ती आता सुरू होते मैदानावर, ती विराट 11 विरुद्ध ओवी माही 11 या 2 संघांमध्ये. षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर गोलंदाज आहे तो म्हणजेच राजेश. आघाडीच्या फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच प्रणय आणि मयूर. ऑल द बेस्ट. प्रणय कदम ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक गेला मयूर आणि पहिला चेंडू राजेश अर्थातच राजा. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू फ्लाय झालाय. विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग चेस आहे. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्या चेंडूवर चौकार. वेगाने चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून फ्लाय झाला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. मात्र संघाचं खातं चौकाराने उघडलं जात आहे. पुढचा चेंडू राजाचा. पुढे खेळायचा प्रयत्न, मागे जाते चेंडू. पायाला ब्रश होऊन नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण बघितलं तर अजिबात इंटरेस्टेड नव्हता ही धाव घेण्यासाठी, कारण थोडासा गॅप होता त्या ठिकाणी. आपण बघितलं गली आणि थर्ड मॅनच्या मध्ये, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत निर्धाव जातोय चेंडू. चौकारानंतर चेंडू निर्धाव. धावसंख्या काय माहिती 4 धावा धावफलकावर. विराट 11 संघ फिल्डिंग करतोय. पुढचा चेंडू राजाचा. राजा घाडगे राऊंड विकेट. वेग प्रचंड होता चेंडूवर. अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते राजाची. चौकार सुद्धा आपण बघितलं की नशिबाची साथ इथे मिळाली होती, कारण चेंडू लिडिंग एज घेऊन अक्षरशः फ्लाय झाला होता. म्हणजे खेळायचा होता चेंडू स्लॉग इट करून मिड विकेट लॉंग ऑन या साईडमध्ये या ठिकाणी. पण तिथे चेंडून बघितलं की विकेट किपरला बीट करून निघून गेला तो थेट सीमारेषेजवळ. पुढील चेंडू राऊंड विकेट. चांगली फिल्डिंग एसटीच्या मागे ओमकार घाडगे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक उत्कृष्ट विकेट कीपर म्हणून ख्याती आहे ती ओमकार घाडगेची. बिहाइंड द स्टंप बटूक मूर्ती, छोट्या उंचीचा खेळाडू पण अप्रतिम यष्टीरक्षण करणं ही त्याची खासियत आहे, ओळख आहे. सर्वच्या सर्व चेंडू नंतरचे निर्धाव टाकले ते राजाने. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. लिडिंग एज ऑन साईडला आपण बघतो तिथे चेंडू एक्झिक्यूट केला आहे. लिडिंग एज म्हणणार नाही, हा चेंडू ऑन साईडला स्लॉग इटचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. मागचे 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि तो फटका बघायला मिळाला. स्ट्रायकिंग प्रणय कदमचा चौकार. हो, प्रचंड वेग. काय वेगवान चेंडू. वाईड यॉर्कर, परफेक्ट आउटसाइड ऑफ स्टंप आणि चेंडू सर आपण बघतोय विकेट किपर ओमकार घाडगेच्या हातामध्ये. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. 4 चेंडू आतापर्यंत या षटकात आपण बघतोय निर्धाव टाकलेत राजा घाडगेने पॉवर प्लेमध्ये. पण त्यापैकी 2 चेंडू आपण बघितले ते सीमारेषे बाहेर. आपण चौकार बघितले. एकूण धावसंख्या 8 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅचमध्ये बघू शकाल संस्कार 11 विरुद्ध योगेश सरकार किनेश्वर या 2 संघांमध्ये फाईट. ऑलरेडी 2 संघांनी आपली जागा उपांत्य फेरीमध्ये कन्फर्म केली आहे आणि या सामन्यात सुद्धा संघ जो जिंकेल तो सुद्धा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. क्वार्टर फायनलच्या लढती आपण बघत आहोत या बिग बॅश लीगमध्ये. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटना असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित तिसऱ्या पर्वामध्ये क्रिकेट स्पर्धा बघतोय आपण. पहिल्या वर्षी ही स्पर्धा घणसोली 40+ ग्राउंडवर तुम्हाला बघायला मिळाली होती, पण मागचे 2 वर्ष आपण बघतोय ही स्पर्धा डायगरच्या मैदानावर तुम्हाला बघायला मिळते. त्यासाठी आपण जर्मन क्रिकेट संघ डायगर, ग्रामस्थ मंडळ डायगर आणि त्याचबरोबर खास करून सुशील पाटीलचा मी उल्लेख करेन.
त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्याच पाठबळामुळे ही स्पर्धा या ग्राउंडवर यशस्वी होते आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळणार आहे, म्हणजे रबर बॉलची याच मैदानावर. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 2 इथे मात्र घेऊन आला गोलंदाज पॉवर प्लेमध्ये अजित अजित चोरगे. पहिल्या चेंडू या षटकाला राऊंड विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न, इथे मात्र लिडिंग एज घेतली होती, एसटीच्या मागे झाली ती चूक. विकेट आपण बघतो की गोलंदाजाने अक्षरशः हात डोक्यावर नेले, कारण ती चेंडून बघितला की टप्पा घेतल्यानंतर जेव्हा बॅटवर थोडासा कमी गतीने आला, थोडासा मिसटाईम झाला फटका. विकेट किपरने त्या ठिकाणी येऊन चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला, हाताने सुटला झेल. स्ट्राईक खेळला मयूर. धावसंख्या 8. पुढचा चेंडू राऊंड विकेट. थोडासा थांबून खेळायचा प्रयत्न एक्झॅक्टली, पर पुन्हा आता लिडिंग एज एकदम बॉटम एंडला चेंडू लागतोय. दोन्ही चेंडू पूर्णपणे फसवे चेंडू बघायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग. एक तर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि सरप्राईज करतो तो बॅट्समनला, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूरला. डावखुऱ्या गोलंदाजाकडे नॅचरली फिरकी असतेच असते, तेच बघायला मिळते. इथे तो राऊंड विकेट अटॅक करतोय क्रिजच्या एका कोपऱ्यातून आणि विकेट किपर खेटून असल्यामुळे आपण बघतो की फलंदाजाला फुटवर्क करण्याची संधीच मिळत नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग अजित. चेंडू हवेमध्ये ऑनसाइडला खूप चांगला फटका, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय षटकार. गुड शॉट. त्यामुळे धावसंख्या सुद्धा एक उंच उडी घेऊन जाऊन विसावते. दुहेरी अंकामध्ये 14 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण बघितलं तर सिंगल डबल आतापर्यंत आलेलं नाहीये, कारण 2 चौकार आपण पहिल्या षटकामध्ये बघितले आणि एक षटकार सुद्धा आपण बघितलेला आहे. चला, आय थिंक चेंडू आलाय तिकडे. मॅच बॉल आलेला आहे. हा घ्या. 2 चौकार आतापर्यंत, एक षटकार आतापर्यंत, म्हणजेच काय धावसंख्या 14 धावा धावफलकावर. चला मॅच स्पीडअप करा. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे मैदानावर. 9:25 एक्झॅक्टली सामना सुरू झाला. गोलंदाज पुन्हा एकदा अजित. राऊंड विकेट. समोर मयूर. थांबून एक्झिक्यूट केला, हवेमध्ये चेंडू झेल उडालाय आणि झेल पकडल्या सुद्धा. गुड कॅच. हा ट्रॅप होता या ठिकाणी. स्लोअर बॉल गोलंदाजी आपण बघतोय आणि त्या ठिकाणी ट्रॅप करत असताना स्क्वेअर लेग मध्ये भाग पडला फटका खेळण्यासाठी आणि एक सुरेख झेल. फर्स्ट विकेट डाऊन. मयूर बॅक टू डग आउट. तर पहिला ब्रेक थ्रू निश्चितच मिळवून दिला तो पॉवर प्लेमध्ये अजितने. चिकूकडे अप्रतिम झेल आपण बघतोय. चिकू एक आउटफील्डमध्ये खूप उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने मात्र अजिबात चूक न करता एक वेगवान झेल तिथे मात्र फिनिश केला आणि मयूरला तंबूत परतावं लागतं. पहिला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना, जेव्हा नाणेफेक जिंकून ओव्ही माही 11 या संघाने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. त्या संघाला हा धक्का लागतोय. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज पोहोचलाय म्हणजे ऋषभ. पहिल्या दिवसामध्ये आपण जर चांगला खेळ बघितला ऋषभकडून, तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. यशीच्या मागून फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय पॉवर प्लेमध्ये अजितच्या गोलंदाजीवर. राजा गाडगे. पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका, झेल उडाला आहे आणि इथे काय होतं, रिले कॅच. ओमकार घाडगेकडनं सुटलेला झेल इथे मात्र बॅकअप देत असताना रिले कॅच बघायला मिळतोय. फलंदाज बाद.
तर चिकू त्याला त्याचं सांत्वन करतोय ते फलंदाज ऋषभचं आणि सांगतोय की वरती तारेसुद्धा आहेत, चंद्रसुद्धा आहे, हे सुद्धा बघ. आणि ग्राउंडच्या बाहेर 0 धावसेकर म्हणजेच भोपळा न फुटता तंबूत परततोय ऋषभ. बॅक टू बॅक विकेट फॉर बॉलर अजित. हॅट्रिक बॉल. एक नाट्यमय झेल आपल्याला बघायला मिळाला. एक चांगला विकेट किपर, त्याची जागा मात्र राजाने घेतली. त्याच्या मागे आपण बघितलं ओमकार घाडगे होता, ओमकारकडनं झेल सुटला आणि त्याच्या मागे माग आपण बघितलं बॅकअप देताना रिले कॅच बघायला मिळाला फलंदाज ऋषभचा. लेफ्ट हँडर आय थिंक स्ट्रायकिंग एंडला पोहोचल्या म्हणून चिकू ग्राउंडच्या आतमध्ये स्ट्राईक पुढे जातोय पॉईंटला. लेफ्ट हँडर आहे, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच ओमकार. आणि अजितसाठी असेल तो हॅट्रिक बॉल. धावसंख्या थांबली ती 14वर. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी निश्चित लक्षात राहायचं आहे, दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल तो टॉस. योगेश सरकार किनेश्वर विरुद्ध संस्कार 11 या दोन संघांमध्ये. हॅट्रिक बॉल अजित, पण लेफ्ट हँडर समोर आता लेफ्ट हँडर आहे. ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे. व्ही शेपमध्ये फटका, क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि थोडासा लेट डिसिजन घेतलाय. चूक झाली, चेंडू हाताने सुटला आणि चेंडू सीमारेषे बाहेर निघून जातोय. चौकार. उडाला तेव्हा ही सुद्धा विकेट जवळजवळ धोक्यामध्ये होती, पण थोडंसं लेट डिसिजन, थोडासा कॅज्युअल आपण बघितलं. इथे मात्र फिल्डिंग अप्रोच येईपर्यंत खूप लेट झाला आणि तिथे मात्र चेंडू सुटल्यानंतर सेट थेट निघून गेला तो कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार बघायला मिळाला. धावसंख्या पोहोचली आहे या चौकारच्या मध्ये 18वर. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. सध्याची आपण बघतोय धावगती, रन रेट जो बघतोय तो 9चा आहे, पण त्यासाठी आपण बघतोय की 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना ओवी माही 11 या संघाने. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. आज आपण बघितलं की पहिल्या स्थानात तब्बल 83 धावसंख्येचा पाठलाग अवघ्या 24 नाही तर 25 चेंडूमध्ये कंप्लीट केला मोरिया 11 या संघाने. एक मोठ्या धावसंख्येचं लक्ष उभारलं होतं. तेच बघून आपण बघितल्यानंतर ज्योती इंटरप्राइजेस या संघाने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. त्यांनी कुठल्या ते 60 धावा आणि 61 धावसंख्येचं त्यांनी संरक्षण केलं. आणि तिसरा सामना आपण बघितला तो म्हणजे कालचा जो स्पेअर राहिला होता, बॅलन्स राहिला होता, तो सामना बघायला मिळाला. आणि आजच्या दिवसाला हा 4था सामना आपण बघत आहोत मैदानावर. बॉलिंग मार्गवर पुण्याचा राजा षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं घेऊन तो आलाय पॉवर प्ले संपल्यानंतर. धावसंख्या 18. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एला ओमकार. प्रणय स्ट्रायकिंग एला प्रणय कदम. नॉन स्ट्रायकिंग एला ओमकार उभा आहे. दोन्ही लेफ्ट हँडर आहेत. शॉर्ट पिच चेंडू एक्झॅक्टली क्षेत्रक्षेत्र डीपमध्ये उभा आहे चिकू. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त या चेंडूवर एकच धाव. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पोहोचेल आपण बघतो ती म्हणजे 19वर. ओमकार प्रणय कदम. आता दोघांना डाव सावरावा लागेल कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. विद्युत प्रकाश झोतामध्ये सामने ऑलरेडी सुरू झालेत आणि अशा मुवमेंटला धावा इथे मात्र निश्चितच तुम्हाला चांगल्या बनवावे लागतील. विद्युत प्रकाश झोतामध्ये पहिल्या दिवसातला आपण सामना आठवा. 65 धावा आपण ज्या बघितल्या होत्या, त्या 65 धावसंख्येचा पाठलाग आई कुलस्वामींनी देवळे संघाने केला विहान 11 खांडस संघासमोर. ते सुद्धा 2 षटकं स्पेअर ठेवून 4थ्या षटकामध्ये सामना फिनिश केला होता. तसंच आज सुद्धा चित्र घडलं. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 83 धावसंख्येचा पाठलाग केला मोरिया 11 या संघाने 25 चेंडूत. वेगवान चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह, तिथे स्वतः गोलंदाज जातोय. बॅकअप त्या ठिकाणी आहे मिसफील्ड झाल्यामुळे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम आहे ती म्हणजेच 19. राऊंड विकेट रिव्हर्स अटेम. यशीच्या मागे विकेट किपर आपण बघतोय म्हणजेच ओमकार घाडगे. सर्वाला जास्त वेळ मिळत नाही. कालच्या दिवसापासून मी बघतोय की ओमकारकडे चेंडू ग्रीप होत नाही आहे यशीच्या मागे. हां, पण एक मात्र गोष्ट आहे की तो चेंडू स्टॉप करतोय. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका तो बजावतोय. पुण्याचा राजा घाडगे. राऊंड विकेट. चेंडू आता मात्र चेंडू बघा एसटीच्या मागे जातोय. पंचांचा इशारा, लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉल. धावसंख्या पोहोचली ती 20वर. 20 ऑन द बोर्ड इन द थर्ड ओव्हर. आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण 3 मोठे फटके बघितलेत. ती 2 चौकार 1 षटकार बघितलाय.
बाकीच्या सर्व गोलंदाज चेंडूवर आपण बघितलं की अक्षरशः थांबवले फलंदाजांना. हो, चांगला चेंडू यॉर्क लाईनचा स्टिअर केला पॉईंटला. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला होते तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या बोलली ती 21 वर. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण बघत आहोत बिग बॅश लीग सीझन 3 आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही सीझनमधली टेनिस बॉल क्रिकेटची शेवटची स्पर्धा. पीके ऑन स्ट्राईक. हो, चांगला चेंडू होता. पुन्हा स्टिअर केलाय शॉर्ट कव्हर रिजनमध्ये. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. अत्यंत कंजूस गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये. इव्हन पहिल्या षटकात आपण बघितलं की पॉवर प्लेमध्ये 2 चौकार याच राजाच्या विरुद्ध आले होते, पण इथे मात्र या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे. प्रचंड वेग त्याच्याकडे, अचूक टप्पा त्याच्याकडे आहे, त्यामुळे समोरच्या फलंदाजांना तो अक्षरशः जागेवरच खिळवून ठेवतोय. राजा ओ क्लीन बॉल. लाईन पूर्णपणे मिस केली. अक्रॉस द विकेटवरून खेळण्याचा प्रयत्न आणि थेट वेध घेतला चेंडू तो यष्टीचा. आणि बघा किती वेग आहे, जवळजवळ 7 ते 8 फूट यष्टी मागे जाऊन पडली आहे. एवढा वेग प्रचंड या चेंडूवर होता. फलंदाज बाद होतोय. क्लीन बोल्ड. हॅलो. जो पाणी घेऊन खेळाडू जाईल ना तो ड्रेस कोडमध्ये असला पाहिजे, कारण आपण एका मोठी स्पर्धा खेळतोय. आम्ही सर्व टीमचे लक्ष वेधतोय की जो खेळाडू जाईल पाणी घेऊन त्याने ड्रेस कोडमध्ये असावं. योग्य शब्दामध्ये इथे गणेश केसरकरने मात्र लक्ष वेधलं. कारण ड्रेस कोड म्हटल्यानंतर प्रॉपर किटमध्ये असणं गरजेचं आहे. किट म्हणजे काय, पाय शूज असणं गरजेचं आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, इट्स नॉट लुकिंग गुड. त्यामुळे जेव्हा ग्राउंडवर तुम्ही जाताय तुम्ही पूर्णपणे किटमध्ये जा. बघा पंचसुद्धा तुम्हाला तेच सांगतायत. बाटली हातामध्ये घेतली, खेळाडू लगेच धावत गेला ग्राउंडवर, पण शूजमध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे. किटोस स्लीपरवर प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये जाऊ नका. सचिन सुर्वे आपण कुठे असाल तर आपणास विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ या लवकरात लवकर. सचिन सुर्वे, आपला मान सन्मान सुद्धा इथे करणं आमचं कर्तव्य आहे, ते आम्हाला करायचं आहे. त्यामुळे आपण या लवकरात लवकर. एकूण 3 षटकं इथे आपण बघतो पूर्ण होत आहेत आणि 3 षटकाकडे धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावर. फलंदाज आतापर्यंत मैदानावर गमावले ते एकूण 3. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक, म्हणजेच काय 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला सामना सुरू करा. या इनिंगला खूप डिले झाला आहे. 8:25ला इनिंग सुरू झाली होती, त्यामुळे जरा मॅच स्पीडअप करा. स्टार्टिंग एंडला लेफ्ट हँडर प्रणय कदम ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट, वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. पहिल्याच चेंडूवर अप्रतिम रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि खूप चांगला फटका, षटकार ठोकलाय. धावसंख्येत भर, धावसंख्या 29, 29 इन द 4th ओव्हर. 3 षटकाच्या धावा थोड्या कमी होत्या, कमकुवत होत्या. 28, माफ करा, 28, 22 आणि 6 28, 28 एजे.
रिव्हरचा अजून एक चांगला फटका, गॅप खूप मोठा आहे. शेतशक्ती इथपर्यंत पोहोचेल का? चांगला प्रयत्न चिकूचा, पण त्याच्या हवाक्याच्या बाहेर. चिकूने त्या ठिकाणी आपण बघतोय खेळाडू दुसराच होता, भावेश होता, पण चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. चौकार. षटकाराला एक चौकाराला एजेच्या विरुद्ध. अक्षय राऊंड विकेट. हा चेंडू चांगला होता. बॅटची हलकीशी आतली आय थिंक कड आहे, बघायचं तिथे. त्या ठिकाणी चेंडू पाहायला जाऊन ब्रश होतोय, त्यामुळे बॅट्समनच्या अकाउंटला ही रन काउंट केली जाईल. पण तिथे सक्षम आहेत. आणि नेहमीच म्हटलं जातं की लाईन बिलॉंग टू अंपायर, त्यामुळे जे काही निर्णय ग्राउंडच्या आतमध्ये होतात ते पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असतात. एकदा इथे ऍड करूया धावसंख्येत. बरं, धावसंख्या 33 विहान ऑटोमोबाईल आणि त्याच्या गाड्याच तुम्ही बघत आहात पहिल्या दिवसापासून. त्याबद्दल गणेश केसरकर यांचे आपण अभिनंदन करूया. 4 गाड्यांचा सेल 3 दिवसात झालाय. अभिनंदन. बॅकफुटला गेला, पंच केला, समोर एक्झिक्यूट केला चेंडू. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, पण डाऊन ऑफचा खेळाडू चेंडू येतोय. ऍक्शनमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. केतन गायकवाड. केतन गायकवाडला मात्र फक्त एकाच गोष्टीची आतुरता लागली आहे की त्याला मेडल कधी मिळणार आहे. त्यासाठी सामनावीरचा पुरस्कार त्याला घ्यावा लागेल, तर तुम्हाला मेडल मिळेल. एकदा इथे ऍड करूया. धावसंख्या 34. थोडंसं थांबून एक्झिक्यूट केलंय. पॉज अँड डिस्पॅच. लॉंग लेगला चेंडूला क्लिअर केलंय सीमारेषे बाहेर. चौकार. अडतीस धावा. प्रणय त्यापैकी सिंहाचा वाटा उचलते. क्वार्टर सेंचुरी स्वतःची कंप्लीट करतोय. तो पोहोचलाय 25. धावसंख्या 38. आणि डावकुऱ्या फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातल्या ग्राउंडवर. राऊंड विकेट अटॅक करतोय अक्षय जाधव, आणि त्याच्या विरोधात चांगली फटकेबाजी सुरू आहे ती प्रणय कदमची, पीकेची. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज. वॅकेंट एरिया आहे पुन्हा एकदा आपण बघतोय फाईन लेगमध्ये. त्या ठिकाणी चेंडू एक टप्पा घेऊन सीमारेषे बाहेरच जाईल. बघायचं पंच कन्फर्म करतात. येस, लाईन चेक करावी लागेल, बाउंड्री लाईन चेक करावी लागेल. षटकार आहे की चौकार आहे. आणि आता मात्र सिग्नल येतोय जीटीसी लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून. इट्स अ 6. षटकार. धावसंख्या 45. बघायचंय उंच गेला किती लांब जातोय, काय फटका बघायचा त्या ठिकाणी. सीमारेषा बाहेरच जाईल. गुड शॉट. षटकार. अचूकता होती, टायमिंग जबरदस्त. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू ऑन दी अप. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 51. 50 धावा कंप्लीट. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना ओवी माही 11 या संघाच्या. निर्णय षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज या षटकात आहे तो म्हणजे भावेश. आणि षटकार आपण बघतो मैदानावर विशालच्या बॅटमधून. विशाल काय फटका.
भावेश पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट अटॅक करतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बघायचा आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग मध्ये त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेतलाय. थोडंसं फंबल त्या ठिकाणी, पण इथे स्ट्राईक रोटेट होणार नाही, कारण एकाच जर समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला. फलंदाज विशालला स्ट्राईक स्वतःकडेच ठेवले ते प्रणयने, पीकेने, प्रणय कदम, ज्याने मात्र या धावसंख्येत अत्यंत मोलाचा सिंहाचा वाटा उचलला आहे. 52 धावा धावफलकार अंकित झालेत या शेवटच्या षटकामध्ये. 52 ऑन अ स्कोर कार्ड. एकूण 3 विकेट आतापर्यंत फलंदाजी करत असताना गमावलेले आहेत. ओवी माही 11 या संघाने नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला बॅटिंगचा, आणि सध्या असं म्हणेन की मात्र हा निर्णय योग्य ठरला आहे, कारण 5 षटकांमध्ये 50च्या पलीकडे रजनी क्रिकेटमध्ये धावसंख्या आपल्याला बघायला मिळते, जी आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये एका सामन्यामध्ये आपण बघितलं की 61 धावा डिफेंड केल्या आहेत ज्योती एंटरप्राइजेस या संघाने. गोलंदाज पुन्हा सज्ज. भावेश समोर पीके लेफ्ट हँडर. प्रचंड वेग होता या चेंडूवर, दिशेवर नियंत्रण नाहीये, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईट बॉल. हेमंत कोळी सिग्नल करतायत आमच्या गुणसंख्या लेखकाला. वाईट बॉल. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 53, 53. 53 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 वर निर्णायक षटक मार्गस्थ आहे भावेश हायवे एंड कडून. ओ ऑफ ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला चूक झाली त्याच्याकडून. नामी संधी होती रनआउट करण्याची, पण एक चिकी सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर पीकेने. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी पुन्हा एकदा संस्कार 11 आणि या त्याचबरोबर योगेश सरकार किनेश्वर या संघाला शेवटचा पुकार आहे. आपण ताबडतोब टॉससाठी या. स्कोर मुजन 54. विशाल ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडर सो राईट हँडर सो ट्रॅक एकच आहे. राऊंड विकेट 22चा. चेस केला आहे चेंडूला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, संधी आहे रनआउटची. नॉस्ट्राकिंग एंडला विकेट येते, सॅक्रिफाईस करावी लागणार, कारण धावा येत आहेत, धावा येणं महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करून स्ट्राईक एंडला पोहोचलाय पीके, आणि फलंदाज बाद होतोय तो विशाल. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला जाऊन उभा राहील. स्ट्राईक एंडला पीके. धावफलक आपण बघतो, एकूण धावसंख्या ती म्हणजेच 54, 54. पुढचा चेंडू भावेशचा पीकेसाठी. चेंडूला ऑन साईडला खूप चांगला तडाखा दाखवलाय, काय फटका दाखवलाय, सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग षटकार. धावसंख्या बोलली ती 60 वर. 60 ऑन द बोर्ड. फक्त दिशा दिली, मागे जातो चेंडू लॉंग लेग मध्ये, कोणी खेळाडू जवळपास नाहीये. वॅकेंट एरिया, सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्येत धावसंख्येचं लक्ष विराट 11 संघासमोर उभारलंय. एक कॅप्टनने ऑलरेडी इथे मात्र रिपोर्ट केलंय, अरविंद पासवान, त्यासोबत अजून एक कॅप्टन उभा आहे, आणि आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये गणेश केसरकरकडे. सन्माननीय युवराजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. एका बाजूला योगेश सरकार किनेश्वर वर्सेस संस्कार 11 कोंडवी. नागेश दादा स्पोर्ट फाउंडेशन यांचा संघ, तर योगेश पवार यांनी पुरस्कृत केलेला संघ. सन्माननीय युवराजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. 5 ओव्हरचा सामना आणि 2 ओव्हर पॉवर प्लेच्या राहतील. दोन्ही कर्णधारांनी संघाने याची नोंद घ्यायची आहे. टॉस युवराजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते केला तर टॉस. नेक्स्ट मॅच, आणि टॉस जिंकला योगेश सरकार आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. मी सचिनजी सुर्वे आणि युवराजी दाभेकर यांना आमंत्रित करतोय की यांचा सन्मान करतील. सन्माननीय खजिनदार साहेब सुनीलजी उतेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल सन्मान. संदीप दाभेकर, युवराज दाभेकर आणि सचिन सुर्वे. शेर शिवा का छावा. उतेकर साहेब,
शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल सन्मान. मी युवराज दाभेकर आणि सचिन सुरेंना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार. शैलेशदादा कोळसकर या एक मिनिट. उतेकर साहेब या. उतेकर साहेब. सचिन सुर्वे या. सचिनजी सुर्वे संघ मालक शेर शिवा का छावा. हॅलो. वीरेंद्र मोरे बोरज ब्लास्टरचा खेळाडू वीरेंद्र मोरे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. वीरेंद्र सर मोरे. वीरेंद्र मोरे लवकरात लवकर. वीरेंद्र मोरे या आपण सुरू करूया दुसरं सत्र. लगेचच आपण वळणार होतो मैदानाच्या आतमध्ये सामन्याकडे आणि लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज. पुढच्या सत्रामध्ये जेव्हा धावसंख्येचा पाठलाग केला जाईल ऐकूया एक भारदस्त आवाजाचा धनी असलेला आमचा समालोचक मित्र. ऐकूया आवाज जयेश भोसलेचा. धन्यवाद. राजेश घाडगे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धन्यवाद प्रसादजी भरत सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. पहिला बॉल ऑन साईडला केला होता, काही काळ हवेमध्ये राहिला. सुरुवात चांगली केली आहे. या पहिल्या बॉलवरती सिंगल घेत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाधव आणि राजा घाडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. 65चा करायचा पाठलाग. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना एक महत्त्वपूर्ण लढत आणखीन एक जी मात्र पाहायला मिळते. विराट 11 आणि त्याच्या अगेन्स्ट एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतो ओवी माही 11 या टीमला टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय ओवी माही 11 या टीमने घेतला होता. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने क्षेत्ररक्षक होता. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला केले पास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राजाच्या बॅटमधून षटकार. ही केवळ चूक नव्हे तर घोड चूक केली आहे क्षेत्ररक्षकाने. कॅच नव्हे तर ही मॅच सोडली आहे.
राजाने हाफ ट्रॅकर बॉल देखील तिथेच केला जिथे क्षेत्ररक्षक होता. खुल्या गटाचा आणि क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा राजा घाडगे मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करू शकतो, परंतु जेथे क्षेत्ररक्षक तिथेच फटका केला होता. यावेळेला दिशाहीन चेंडू आहे उजवेसीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. गोलंदाजी मार्कवरती आपण ओमकारला पाहतोय. 65चा पाठलाग करायचा अशा परिस्थितीमध्ये चेंडू ही त्या धाटणीचे हाताळाव्या लागतील त्याला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पंचांकडे अपील करण्यात आली आहे. बोट आकाशाकडे. खेळाडू तंबूच्या दिशेने मिळेल इथे महत्वपूर्ण सफलता. राजा घाडगे झालाय बाद, परंतु त्याने केलाय चॅलेंज पंचांच्या डिसिजनला. त्यांच्या मधोमध सापडलाय खेळाडू. खेळाडू क्रमांक पहिला राजा बाद. माधव यांचं देखील आगमनाला त्यांचंही असं स्वागत आपण करूयात. आणि मिलिंद मडवी साहेब ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. दिवा गावचे स्वतः एक प्रतिष्ठित असे नागरिक आणि या स्पर्धेला स्वतः सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी ते देखील उपस्थित होतात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित असणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपलंही हार्दिक असं स्वागत. मिलिंद मडवी साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. विकेट मिळवली, राजा घाडगे बाद झालाय. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आहेत. आणि अशा प्रसंगी अशा परिस्थितीमध्ये संघाची साथ सोडली आहे कर्णधार राजा घाडगेने. राजेश घाडगे इथे बाद झाला. न्यू बॅटर इन. अजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला बाकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. इथे DRS कॉल पुन्हा एकदा रेफर केलं या डिसिजनला. तिसरा पंचांकडे रेफर करण्यात आलाय. परंतु आजच्या दिवशी एकंदरीत हेमंत कोळी यांच्या अगेन्स्ट ज्या वेळेला DRS कॉल करण्यात आला ना, त्या वेळेला त्यांनी योग्य डिसिजन देत असताना पाहायला मिळालंय. कोणताही डिसिजन बदलू शकलेले नाही अंपायर. आणि चॅलेंज केलं होतं खेळाडूंनी, म्हणून की काय योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. इथे फ्रेम मध्ये खेळाडू नव्हता, कारण आपण पाहिलं ना तर ज्या ठिकाणी स्वतः अंपायर उभे होते त्या ठिकाणी ज्या बाजूला क्षेत्ररक्षक आल्या कारणाने फ्रेम मध्ये त्यांनाही दिसलं नसावं. आणि याचंच कारण की काय थेट यष्टनवरती चेंडू आढळलाय की नाही याची शहानिशा करण्यात येईल. प्रदीपजी शिंदे यांचंही कौतुक करायला हवं, कारण कोणावरती अन्याय व्हायला नको आणि त्या कारणास्तव त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन इथे आपल्याकडे जर DRS कॉल आहे तर आपण रेफर करू शकतो. आदरणीय श्रीकांत नारायण गावकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करूया. स्वतः अध्यक्ष साहेब
निलेश दादा कोळसकर साहेब यांची देखील उपस्थिती आपण पाहत आहोत. हॅलो, सन्माननीय मिलिंददादा मढवी यांचा सन्मान सन्माननीय राजेशदादा सकपाल यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी मिलिंददादा विनंती करतो की आपण ह्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्रीकांत नरलकर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. श्रीकांत नरलकर यांचा इथे सन्मान केला जाईल, यथोचित मान सन्मान. राजेश दादा आपल्या शुभ हस्ते श्रीकांत यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. श्रीकांतदादा नरळकर यांचा इथे यथोचित मान सन्मान सन्माननीय सल्लागार राजेशदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून आभार, धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद दाखल होत असताना पाहायला मिळेल, जिथे विराट 11 संघाची अडचणींना वाढ होत असताना पाहायला मिळतोय. इक्का मागोमाग एक हदरे इथे दिलेत. 8 धावा पहिल्या बॉलवरती स्टार्टअप फ्रीडम मिळवल्यानंतर जिथे राजाने षटकार ठोकला त्याला जीवदान मिळालं. असं कुठेतरी वाटलं होतं की जर तो उभा राहिला ना तर या 65 धावा अगदी 5 षटकांच्या मॅचमध्ये लवकरात लवकर तो संपुष्टात आणेल आणि ही धमक त्याच्याकडे आहे. परंतु गोलंदाजाचे कौतुक तितकंसं करायला हवं. ज्या धाटणीचे चेंडू हाताळले, जिथे राजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. आणि याचंच कारण की काय, राजा बाद झाल्यानंतर नवीन बॅटर विनोद धनावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळाला. रिस्पेक्ट दिली या बॉलला. उसळी घेणारा हा चेंडू बॅटचा फेस ओपन केला हलक्या हाताने संयमाने. केवळ आपण पाहतोय ना जिथे सन्मान देत असताना पाहायला मिळालाय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक वेळेला आपण पाहतो म्हणतो ही की अच्छे गेंदों को सन्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो. आणि तेच इथे पाहायला मिळालं. विनोद धनावडेने एक्झॅक्टली तेच केलंय. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती केवळ 8 स्थिरावलेली धावसंख्या, 25 बॉल आणि 57ची गरज. या वेळचा चेंडू आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली या बॉलने आणि आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर कवासमध्ये जागा बनवली. स्ट्रोक चांगला खेळलाय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. विनोद धनावडेच्या बॅटमधून चौकार. चौकार आला विनोद धनावडे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. चांगल्या रीतीचे स्ट्रोक सिलेक्शन करण्यामध्ये विनोद धनावडेला पाहिलं जातं, परंतु फिजिकल फिटनेसकडे नेहमीच त्याचा चांगला कल राहिलेला पाहायला मिळाला. चौकारानंतर संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 13 येणारे 24 बॉल 52ची गरज. 24 चेंडू आणि 52 धावा. 65चा पाठलाग करायचा आहे. मयूर खाडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विराट 11 विपक्ष ओवी माही 11 या दोन संघांदरम्यानची विद्यमान लढत. मयूर खाडेला आपण या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पाचारण करण्यात येतं. विशाल याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. 24 चेंडू आणि 52ची आवश्यकता. हा बॉल खोलात टाकला. बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू बाद. इथे आगमन होतंय अंकुशदा गोगावळे साहेब, शाखा प्रमुख दिवा. आम्ही शब्द सुमनाने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांचाही यथोचित मान सन्मान आम्ही करणार आहोत. तर सूरजदादा वादे यांच्या शुभ हस्ते केला जातोय सन्मान अंकुशदा गोगावळे यांचा. मी अंकुशदांना विनंती करतोय की आपण ह्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
आमचे पोलादपूरचे मित्र त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय सन्मान. सूरज दादा जाधव. या स्पर्धेला वेळात वेळ काढून आपण भेट दिल्याबद्दल आपला मनापासून आभार. पोलादपूरचे शरीर सौष्ठव आणि बॉडी बिल्डर सूरजजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण अतिथींचा मान सन्मान करतो आहोत. 23 बॉल आणि 52ची आवश्यकता आहे. 23 बॉल 52ची गरज. आणखीन एक खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भावेश मैदानावरती दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला होता लोअर फुल टॉस, परंतु त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करता आलेला नाही या फलंदाजाला. 22 बॉल आणि 52ची गरज आहे. यावेळेला समोरच्या दिशेने केल्यात. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या इथे दाखवला. फेकी चांगली केली आहे. चांगल्या रीतीची फेक धाव मिळाली. ती एक धावफलकावरती धावा जाऊन पोचेल. 14 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद. विराट 11 या टीमची अडचणींमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळाले. संघाची संकटात अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे असंच म्हणत असेल संघाचा कर्णधार, परंतु यावेळेला विनोद धनावडे थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय फटका खेचला. एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना विनोद धनावडेला आपण पाहतोय थांबण्याचं नाव घेत नाहीये. कव्हर्सला चौका ठुकला, नंतर पुढच्याच बॉलवरती त्याने षटकार ठुकला. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील, परंतु अपीलमध्ये तथ्य नाही आहे. हे पंचांनी हेरलं आणि म्हणून की काय कोणत्याही प्रकारचा दबाव पंचांवरती डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलकावरती आहेत. 19 बॉल आणि 45 गरज. एकोणीस बॉल आणि 45 आवश्यकता या सामन्यामध्ये राहणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. लोअर फुल टोस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. विनोद धनावडेच्या बॅटमधून येतोय हा आणखीन एक नो बॉल, त्यावरती षटकार. काहीशे आता लिमिटेशन्स असतात टाइमचे आणि तीच मी पंचांकडून जाणून घेत होतो. गणेशजी बाविस्कर सरांनी माझ्याकडे या गोष्टीची जाणीव करून दिली की टाइम जास्तीचा खर्च झाला आणि अशा परिस्थितीमध्ये DRS कॉल इथे होतोय. हा बॉल नो बॉल आहे. नो बॉल. षटकार येत असताना पाहायला मिळाला नो बॉल वरती. आजच्या दिवशीचे चॅलेंजेस स्वीकारले आहेत हेमंत कोळी यांनी. बॅटिंग फिल्डिंग टीमने चॅलेंज केला होता. पुन्हा एकदा सुरुवात होईल. फ्रीचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती फ्रीचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत असताना रन्स आल्यात या षटकामध्ये.
हा बॉल लोअर फुलटो जाऊन साईडला फ्री हिटच्या बॉलवरती आणखीन एक दमदार वजनदार शानदार चौकार. गोवेलगावचा सुपुत्र विनोद दनावडे काय बॅटिंग करतोय. आग ओखणारी फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. 18 बॉल आणि 34शी गरज, 18 चेंडू आणि 34 धावा. ओंकार घाडगे या संघाचं नेतृत्व करत असताना अगदी आपण त्याला पाहिले यशांच्या पाठीमागे. ओंकार घाडगे एक चपळतेचा चीता मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करण्यासाठी दाखल होतोय. 31 धावा धावफलकावरती. या 3 खेळाडू बाद झालेत. 18 बॉल 34शी गरज. विराट 11 संघ सध्या परिस्थितीमध्ये विनोद दनावडे कडे आशेचं किरण म्हणून पाहत असेल. काय बॅटिंग त्याने केली आहे. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. जणू काय धावांचा अक्षरशः पाऊस त्याने पाडलाय. विनोद दनावडे या खेळाडूचा ना वेगळाच आहे. थाट तो गोलंदाजांची लावतोय वाट. त्याने चौकार आणि षटकार खेचलेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल होईल. गोलंदाजी मार्कवरती ओंकार याला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. यावेळेचा बॉल बॅकफुटला आल्यात. ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. जोखीम पत्करायची नाहीये विनोद दनावडे. एक सिंगल वरती संतुष्ट आहे आणि याचंच कारण की काय धाव मिळेल ती केवळ एक एकेरीच्या मदतीने 32 पडल्यात. खेळाडू बाद झाले ते एकंदरीत 3. 17 बॉल 33शी गरज. 17 चेंडू आणि 33 धावा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. परंतु ना आजकालच्या यष्टिरक्षकांना ना कुठे ना कुठेतरी महेंद्रसिंग धोनीची नेहमीच आठवण होते. अशा दिवशी कृष्णा लक्ष्मण सातपुतेने भूमिपुत्रच्या क्रीडांगणावरती अशा रीतीने एक रनआउट केला. अगदी भूषण गोळेने देखील तो कारनामा करत असताना त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळाला होता. खुल्या गटातील खेळाडूंनी ही चुणूक आजच्या दिवशी मात्र पाहायला मिळाली. परंतु इथे यावेळेला थेट यष्टांचा वेध. फर्निचर केला डिस्ट्रॉय. खेळाडू होईल बाद. असे गीत ज्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारं. अगदी आजच्या दिवसामध्ये ना खऱ्या अर्थानं निलेशदादांना आपण अभिनंदनही करायला हवं. कारण त्यांच्या गाड्यांमध्ये ताफ्यांमध्ये गाड्यांची वाढ देखील होत असताना पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये जिथे धावपलकावरती धावा आपण पाहतोय त्या आहेत 33. 4 खेळाडू झालेत बाद. 15 बॉल 32ची गरज. 15 चेंडू आणि 32 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय घाडगे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. चांगला सामना चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. कारण शैलेशदादा कोळसकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. यावेळेला बॅटच्या अवसाडे क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. धुंडो रे साजना सांगणारा हा बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. येतो हा चौकार.
वळण घेतलं, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आणि याचंच कारण की काय चौकार पाहायला मिळाला. 14 बॉल आणि 28 ची गरज. 14 चेंडू आणि 28 धावा. मॅच बनू शकते. गेम ऑन, मॅच जिवंत आहे. या वेळचा फटका हलक्या हाताने इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. 1 रन्स निश्चित कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. सिंगल वरती समाधानी या दोन्ही फलंदाज. जास्तीची आपण घिसाड घाई अंगलट येऊ शकते. धीरोधार्तता चांगली दाखवावी लागेल. संयमाने खेळावं लागणार आहे. यासाठी प्रयत्नशील दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 13 चेंडू 27 ची गरज. या बॉलवरती यदा कदाचित एखादा मोठा फटका जर का पाहायला मिळाला ना, तर जिथे 12 बॉलमध्ये उर्वरित 12 चेंडूमध्ये एक मापक लक्ष जे पाहायला मिळू शकतं. विनोद दनावडे चांगली बॅटिंग करतोय. 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. उर्वरित 12 बॉल 27 ची गरज. कोळसकर साहेब यांच्या कार्याचं गौरव आणि गाणारं हे गीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थानं मला या गीताला ऐकल्यानंतर ना काही गोष्टींची आठवण होते. काही वर्षांपूर्वी किंबहुना काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहायला मिळाली होती की ज्यांच्या संपूर्ण प्रवास जीवन प्रवास हा आपण उलगडा त्यांनी केला होता. आणि त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितली की एक वेळ माझ्या आयुष्यामध्ये अशी होती ना की माझ्या घराला दरवाजा लावण्यासाठी अगदी पाटा देखील ठेवावा लागायचा. परंतु पहा ना, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेला परिश्रम, त्यांनी जी काय मेहनत केली, एक वेळ अशी त्यांच्या आयुष्यामध्ये आली की दरवाजाला त्यांना लावण्यासाठी टाळा आणि चाबी कमी नव्हती. परंतु आज त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की चाबी ठेवायला जागा नाही आहे. आणि याचं कारण आहे त्यांनी केलेली मेहनत, त्यांच्या माध्यमातून त्यांचे चांगले परिश्रम जे मात्र पाहायला मिळालेत. आणि म्हणून की काय निलेशदादा कोळसकर साहेब यांना आपण एक डॅशिंग नेतृत्व आज मात्र या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं आणि तथा आज आपण पाहतो ज्योती एंटरप्राइजेसचं करत असताना. उर्वरित 12 बॉल 27 ची गरज. या मॅचमध्ये राहील 12 बॉल 27 ची आवश्यकता. पहिला चेंडू ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आकर्षक अद्भुत षटकार. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय गाडगेने ज्या पद्धतीने तुफानी इनिंग इथे साकारली आहे. चौकारानंतर षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. हे दिलमांगे मोर. बाहेरून प्रत्येक जण निश्चित म्हणतो अजूनही एखादा यायला हवा. क्रिकेटमध्ये निश्चित या गोष्टीची चर्चा होत असताना पाहायला मिळते की रन्स आपल्याला हवेत, षटकार आवश्यक राहतात. उजव्या यशीच्या बाहेर जागा बनवण्याचा प्रयत्न केला. डीपॅक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आल्या त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पंचांनी सांगितलं 1 शॉट. केवळ धाव मिळेल ती इथे एक 1 शॉट. अक्षय गाडगेने 2 रन्स कंप्लीट केलेल्या नाही आहेत. म्हणून की काय एक शॉट इथे पाहायला मिळते. धाव मिळते ती केवळ एक. 10 बॉल 20 ची गरज. 10 चेंडू आणि 20 धावा. आता तूच काहीतरी कर भावा अक्षय गाडगे असं म्हणत असेल संपूर्ण संघ. कारण तो देखील चांगला फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साइडला गरकन गिरकी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून. हा चेंडू वळवला. पहा एक चांगल्या वेगाने चेंडू इथे टाकला आणि एक रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळाल. अर्थात शैलेश. 9 चेंडू आणि 20 ची गरज. डेड बॉल आलाय. मृत चेंडू इथे घोषित करण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय, अशा रीतीच्या कॅचेस व्हायला हव्यात. कारण जिथे आपण पाहतोय ना की अक्षय घाडगे सारखा खेळाडू ज्या पद्धतीने तुटून पडतो प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवरती आणि त्या खेळाडूचा झेल घेणं हे तितकंसं इम्पॉर्टंट होतं. धावफलकावरती धावा, जिथे मात्र या एकेरीच्या मदतीने वधारेल. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. आठ चेंडू आणि आता मात्र 18ची आवश्यकता. 8 बॉल 18 धावा. हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असेल या इनिंगचे, कारण मोठे जर का एखाद दुसरा स्ट्रोक पाहायला मिळाला कलाटणी मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, केवळ दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात येणार नाही, कारण की चांगल्या दर्जाची झाली आहे ती फेक. धाव मिळाली ती केवळ 1. संघाची धावसंख्या वधारेल, जाऊन पोहोचते 48 धावा धावफलकावरती आहे. 7 बॉल 17ची गरज. 7 बॉल 17 धावा. शैलेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय आणि या षटकामध्ये जरूर त्याच्या अगेन्स्ट रन्स आलेत, परंतु तदनंतर त्याने कमबॅक चांगले केले. 7 बॉल 17ची गरज. सात बॉल 17ची गरज आहे. एक शॉट आली होती आणि याचंच कारण की काय ती अर्जित करण्यात आली. 7 बॉल 18ची गरज. 7 बॉल 18 धावा. 7 चेंडू आणि 18ची आवश्यकता आहे. शैलेश पुढचा बॉल महत्वाचा राहणारा हा चेंडू, कारण या चेंडूवरती अक्षय घाडगे मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस आणि धाडस त्याचा निश्चित असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये आपल्याला कमी धावा चेस करण्यासाठी असाव्यात, यासाठी कल राहील या बॅटरचा, कारण तो करू शकतो. एक चौकार एक षटकार त्याने ठोकलेला पाहायला मिळाला. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. इंटेंट चांगला त्याचा पाहायला मिळाला. चेंडू बॅटवरती त्याने घेतलेत, दूरवरती षटकार खेचलेत, सीमारेषा भेदली आहे, फोडली आहे आणि बॅटिंग चांगल्या धाटणीची तो करू शकतो. या मॅच मध्ये पुढे काय वाढून ठेवलंय. 7 बॉल 18ची गरज. 7 बॉल 18 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. या वेळेला बाची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट इथे चांगलं पाहायला मिळालं. खेळाडू अक्षय घाडगे बाद. या सामन्यामध्ये नवीन बॅटर राजेश घाडगे अर्थात चिकू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. विनोद दनावडे अजूनही उभा आहे. 6 बॉल 18ची गरज. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पाण्याची मागणी इथे करण्यात आली आहे, कारण विनोद दनावडे सारखा बॅटर जर काही या मॅच मध्ये महत्वाचा खेळाडू राहिला, एक ट्रम्प कार्ड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि हा सामना जर जिंकायचा आहे ना विराट 11 या टीमला, तर त्याचं प्रदर्शन चांगलं होणं गरजेचं आहे. ओमकार घाडगे पाहिल्यानंतर मला युजवेंद्र चहलची आठवण झाली. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणं आणि स्वतःच पाणी प्राशन करून मैदान बाहेर येणं. ओमकार घाडगेने देखील तेच केलं एक्झॅक्टली या मॅच मध्ये देखील.
या आपण उत्तराच्या शेवटच्या षटकाकडे वळतो आहोत. उर्वरित 6 बॉल 18ची गरज. साहिल पार्टे आलाय गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू आणि विजयासाठी 18ची आवश्यकता. 6 बॉल 18 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल इथे पाहायला मिळालाय. एकदा पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक वाईडी स्लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक वाईडी स्लॉंग ऑन. ही व्ही रचना 30 सर्कलच्या बाहेरची. तर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला 30 सर्कलमध्ये. एक फ्लाय स्लीपमध्ये शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक जो मात्र शॉर्ट मिड विकेटला मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. 6 बॉल 18ची गरज. 6 चेंडू आणि 18 धाबा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती साई पार्टे. पहिला बॉल बॅकफुटला येत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र हाणून काढलाय. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू विजयासाठी 18ची गरज. विनोद दनावडे. बॅटिंग करावे लागेल कारण संघाला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती तो आला. परंतु निर्भीडपणे निर्धास्तपणे बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहिलंय. या मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी येणारे 5 बॉल 18ची गरज. उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल राहिलाय आणि आणखीन एक चेंडू लगातारचा दुसरा निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता. या सामन्यामध्ये 18ची गरज आहे. साई पार्टे चेंडू वळवण्यामध्ये नेहमीच सक्षम राहणारा गोलंदाज, फिरकीचा जादूगार, फिंगर रोल करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. यावेळेला फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल निसटला. जीवदान मिळाला विनोद धनावडेला. मैदानाच्या आतमध्ये घडलाय तरी काय. रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळतील त्या 2. प्ले मध्ये होता हा खेळाडू. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून की काय जिथे आपण राजेश घाडगेला मैदानाच्या आतमध्ये चिक्कूला चेंडू ब्रश झाल्यानंतर देखील 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धाबा त्या 49 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संपूर्ण पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळाली. कौतुक करावं तितकंसं कमी आहे या आयोजकांचं. आणि त्याच वेळेला एक डॅशिंग नेतृत्व या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः याच उपस्थिती ज्यांची पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ही रन्स इथे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. विनोद दनावडे स्ट्रायकर वरती असेल. इथे विकेट सॅक्रिफाईस केले चिकूने. तो झालाय बाद. दोन बॉल आणि 15ची गरज. 2 चेंडू आणि 15 धावा. सामना होता कुठे आला कुठे. रन्स आल्याच नाहीत कारण 8 बॉलमध्ये जिथे आपण पाहिले ना तर 18ची गरज होती ती मॅच 6 बॉल 18 वरती येऊन थांबलेली पाहायला मिळाली. 7 बॉल 18ची गरज असताना ही मॅच 6 बॉल 18 वरती येऊन थांबली आणि तिथून केवळ 3 आल्यात. 2 चेंडू आणि 15ची आवश्यकता. साई पार्टे पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. विनोद दनावडे ऑन स्ट्राईक आहे. पुढचा चेंडू खोला टाकला. फटका तर चांगला केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोचतोय. केवळ एक धाव इथे प्राप्त होईल. 14ची गरज आहे अजूनही या सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 14 धावा. 1 बॉल 14ची गरज. साई पार्टेने आपली चुणूक दाखवली. फिरकीच्या जाळ्यामध्ये थया थया नाचवलं प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना. मोठा फटका खेळू दिला नाही. यावेळेला लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला गेला. झेल खेळाडू होतोय फेल.
आणि किणे खेळाडू झालाय बात मॅच इथे जिंकली आहे सामना जिंकलाय ओवी माही 11 या टीमने मिळवलाय घवघवीत यश